सर सॉरी 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 सॉरी. इट्स ओके ओके मॅडम. तुमचा धक्का कितीही जोरात लागला ना तरी त्याचा अजिबात त्रास होत नाही. ईश्वर काहीतरीच काय. नाही काहीतरीच नाही खरंच. म्हणजे खरं तर धक्का असं जरा आणखीन जोरात लागला असता ना तरी चाललं असतं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सरप्राइज्ड? मी वेळेच्या आधी कसा? फार काही शॉक व्हायची गरज नाहीये. माय नेम इज एंथनी गोंजाल्वेस. मैं दुनिया में अकेला हूं. त्यामुळे मी कधीही कुठेही येऊ शकतो. ओके चला कामाला लागा. शिर्के तुम्ही काय बघताय? जा ना कॉफी आण माझ्यासाठी. हो सर. हो यू बॅक. या सर. नाईस. तब्येत बरी आहे का आता? हो सर. जास्त सुट्ट्या घेऊ नका ना तर कायमची सुट्टी घ्यावी लागेल. मी कशाला आलो तो? सर फाईल आणि मिस नीलम तुमची गरज असेल तेव्हा मी आत बोलवेन तुम्हाला. हा फाईलवरनं आठवलं मिस मानसी लॉस्ट. आत या. मे आय कम इन सर? Miss Manasi, please come in. Have a seat. हे घ्या. तुम्हाला लग्नात काय काय हवंय मला लिस्ट द्या. हे घ्या पेन. सर मिस मानसी तुमच्या लग्नाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. आय प्रॉमिस यू तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही मी. तुम्ही फक्त मला सांगा दुसऱ्या क्षणी हजर करतो की नाही बघा सगळं. खरंच सांगतोय. अरे माझ्या मनूचं लग्न आहे. तिला मिळायला हवं ना सगळं लग्न. असंच वाटत असणार बाबांना. बाबांच्या चेहऱ्यावर तो आनंद ते समाधान बघायचंय मला. काय झालंय मिस मानसी? तुम्ही काय बोलतच नाही आहात. काय झालंय? तुम्हाला करायचं नाही लग्न? तुम्हाला नाही करायचंय काय लग्न? मुलगा आवडलाय की नाही? की दुसरा कोणी आवडलाय? तसं नाहीये सर. तेच योग्य आहे तुमच्यासाठी. बाबा आत्ताच एका धक्क्यात सावरले. लगेच त्यांना दुसरा धक्का देऊ नका. सांगताय ना मग? काय? हेच तुम्हाला लग्नात काय काय हवंय ते. सॉरी सर मी नंतर देते लिस्ट. आता ऑफिसची कामं पेंडिंग आहेत. मी नाही सारखं विसरतो. करेक्ट. तुम्ही ऑफिसच्या वेळेत फक्त ऑफिसची कामं करता नाही का? आय लाईक दिस. गुड. सांगा तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि सांगा मला. या तुम्ही. हो. मिस मानसी जाता जाता मला एवढं तर सांगा तुम्हाला लग्न कुठे करायचंय? म्हणजे हॉलमध्ये करायचंय की त्या देवळात? कुठल्या देवळात सर? त्या दिवशी नाही का तुम्ही देवाचं दर्शन घेऊन आला होता ऑफिसला? त्या देवळात सुद्धा लग्न होतात म्हणून विचारलं. नंतर सांगते ना सर. बरं हरकत नाही.
लवकर सांगा फक्त, म्हणजे काय तुम्ही किती वेळ लावला तरी मला तुमचं लग्न लवकरात लवकर उरकायचं. या. हा, आज संध्याकाळी भेट. आज संध्याकाळी भेट. ते दुसरं कोणी आवडलंय? तसं नाहीये सर. तेच योग्य आहे तुमचं. बाबा आत्ताच एका धक्क्यातनं सावरलेत, लगेच त्यांना दुसरा धक्का देऊ नका. तुम्ही किती वेळ लावला तरी मला तुमचं लग्न लवकरात लवकर उरकायचं. बोला. आणि हे मनू, अगं रडायला काय झालं? आणि समर सरांनी आता केबिन मध्ये बोलवलं होतं. लग्नासाठी काय काय हवंय, लग्न कुठे करायचंय विचारत होते. लवकरच लग्न होणार आहे कन्फर्म म्हणाले. मला आता काहीच सुचत नाहीये, काय करू. माझंही तेच झालंय. ही सिच्युएशनच अशी आहे ना, मलाही काही सुचेना असं झालं. पण तू काळजी करू नकोस, आपण काहीतरी मार्ग शोधूयात. हा, तेवढा वेळ नाहीये आणि आपल्याकडे. आत्ता हे लग्न आपल्याला थांबवायचं असेल ना, तर मला एकच पर्याय दिसतोय. तो म्हणजे आपलं लग्न झालंय हे समर सरांना सांगणं. तुला घरी काय चाललंय माहितीये ना. त्यात त्या समर सरांनी घरी सांगितलं तर बाबांचं काय होईल? त्याचीच तर भीती वाटतेय ना. आणि या परिस्थितीत मी बाबांना आणखी एक मानसिक धक्का नाही रे देऊ शकत. हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? मी काय पाप केलंय यांनी? ते मनू, तू रडू नकोस. हे बघ, तुला माहिती आहे ना, तसं रडलेलं मला पावत नाही. एक काम करतो, मी त्या मुलाशी बोलतो. मी त्या मुलाला समजावतो, सांगतो त्याला की तुझा विचार सोडत नाही. नाही आणि त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. माझं झालंय त्याला सगळं समजावून. आणि असंही तू त्याच्याशी बोललास म्हणून तो मला लग्नाला नकार देईल की नाही माहित नाही, पण तो आपल्याबद्दल समर सरांना किंवा घरी नक्की सांगणार. आणि तसं झालं तर बाबा अजून खचतील रे. त्यापेक्षा मलाच समर सरांशी बोलावं लागेल. तेच एक आहेत जे हे लग्न थांबवू शकतात. हे बघ मनू, तू असा इमोशनली घाईघाईत निर्णय घेऊ नकोस. मला तरी असं वाटतं की त्या समर्थनांशी बोलण्याआधी तू एकदा नीट विचार करावास. माझा निर्णय झालाय आणि बाय. बोला रे बोल किंचाळ. बरं ताई, मी निघते. सगळं काम झालंय. उद्या काय करते, कपाटातली सगळी भांडी काढते आणि घासून टाकते. हा, आणि पडदे पण धुवून काढते. म्हणजे मनूच्या लग्नाच्या आधी घर कसं असं चकाचक झालं पाहिजे ना. हा, येते मी. हा, थांबा. काय थांबा? अहो, एकच घर नाही मला थांबायला, अजून 4 घरी जायचंय. वेळ नाही माझ्याकडे. चला. हो, उद्यापासून हे एकच घर नसेल तुम्हाला कामासाठी. हे हे का? अजून महिना संपला नाही, तुम्ही महिन्याचा पगार कसा काय दिला भाऊ? या महिन्यामध्ये जेवढे दिवस काम केलं ना, तेवढ्या दिवसाचे पैसे आहेत त्यात. उषाताई, तुम्हाला तर माहिती आहे आमची परिस्थिती सध्या काय आहे. तुमचा पगार द्यायला सुद्धा पैसे नाही आहेत आमच्याकडे. त्याच्यामुळे उद्यापासून तुम्ही नाही आलात तरी चालेल. यायचं नाही कामावर, उद्यापासून यायचं नाही. निर्मलाताई, उद्यापासून यायचं नाही. काढलं मला नोकरीवरून. बर, ठीक आहे,
इथं काम करते त्याचे पैसे दिलेत तुम्ही मला, पण मग या घराला मी जे काय प्रेम लावलं, माझा जीव याच्यात घातला, इथल्या माणसांना माझी माणसं मानली, त्याची किंमत टाका, त्याची किंमत टाका. सगळा हिशोब द्या मला, हा द्या मला सगळा, आणि आताच्या आता पाहिजे भाऊ, मला सगळा हिशोब पाहिजे, द्या. उषाताई, तुम्ही आम्हाला जरा समजून घ्या. आमच्याकडे खरंच पर्याय नाहीये हो. वा, पर्याय नाही म्हणजे मग बायकोला आणि पोरीला नाही सांगाल का की बाय ग आता माझ्याकडे पैसे नाही, तुम्ही जा घराच्या बाहेर? सांगाल तुम्ही? बायकोला पोरीला सांगाल, मग बहिणीला कसं सांगू शकता? कसं काय बहिणीला घराच्या बाहेर काढू शकता? काहीच वाटत नाही तुम्हाला? अरे उगाच मी या घराला घर मानलं माझं. या पोरींना माझ्या पोरी मानल्या. हे तुमचं स्वयंपाक घर, माझं घर म्हणून मी जीवा भावाने स्वयंपाक करून तुम्हाला खाऊ घातलं उगाच. हा, काही अर्थ नाही त्याला, अर्थ नाही. हो, मनूचं लग्न घरात आहे म्हणून 2 घरची कामं कमी केली, म्हटलं इथं येऊया, इथली कामं पूर्ण करूया. माझ्या पोरीचं लग्न आहे म्हणून हिम्मत केलीत माझी. एका मिनिटात माझी लायकी दाखवली तुम्ही. अहो तसं नाहीये उषाताई, खरंच तुम्हाला पगार द्यायला पैसे नाहीये. कोणी मागितले होते पैसे तुम्हाला? कधीतरी कामाचे पैसे मी स्वतःहून मागितले? विचारून तरी बघायचं ना. ओळखायला चुकलात तुम्ही मला. जाते मी. थांबा. अहो जाणाऱ्या माणसाने येतो असं म्हणायचं असतं, एवढं साधं कळत नाही का तुम्हाला? आणि मी लाख म्हणालो जा म्हणून, मग तुम्ही लगेच निघायचं का? आणि हे घर तुमचं मानतात ना तुम्ही, तर तुम्ही कशा निघाल्यात एकदम या घरातून? जाते म्हणजे काय काम सोडून नाही जात, दुसऱ्या कामाला जाते. पिशवी इथंच आहे माझी, बघितली नाही का तुम्ही? तुम्ही किती बी दरवाजे बंद करा, मी तुमच्या खिडकीतून टुनकन उडी मारून तुमच्याकडे कामाला येईन म्हणजे येईन. तुम्हाला काय वाटलं या बाईला कामावरून काढून टाकलं म्हणजे हिच्या भांडणापासून आपली सुटका होईल? हा, जिवंत असेपर्यंत भांडत राहील तुमच्याशी, सोडणार नाही तुम्हाला. असं कसं समजलं तुम्ही? उषा मावशी, मला कामावरून काढून टाकतात? नाही, यांना कसं वाटलं होय कामावरून? उषाताई, चूक झाली माझी, माफ करा. असं कसं वाटलं तुम्हाला? मग ठरलं का मानसी मॅडमचं लग्न? बोप्या, एक काम कर, आपला बाहेर लंकारी फायनान्सचा बोर्ड ना तो काढ आणि तिकडे समर विवाह मंडळ असा बोर्ड लाव. मी लोकांची लग्न लावत फिरतोय ना, जा. नाही म्हणजे काय आहे, तुम्ही त्यांच्यासाठी मुलगा बघत होतात ना म्हणून विचारलं असं जस्ट. बाकी कामं संपली ऑफिसची सगळी? मे आय कम इन सर? मिस मानसी, या या. आत्ता भोपे तुमच्याच विषयी बोलत होते, त्यांना विचारायचंय तुम्हाला काहीतरी. विचारा. माझ्या खुर्ची बसताय? नाही, मला ऍक्च्युली एक फाईल रेडी करायची होती, मी आलोच. हा मिस मानसी, झाली तुमची लिस्ट तयार? सांगा मला काय काय हवंय. सर, मी हे लग्न
घ्या फोन घ्या, महत्वाच्या माणसाचा असेल ना तर घ्या. हॅलो. हॅलो मानसीजी, मनोहर बोलतोय. तुमची खूप आठवण येत होती म्हणून फोन केला. आज आपण भेटूया हा, एकांतात छान छान गप्पा मारूया. नाही, मला नाही जमणार. जमवावं लागेल तुम्हाला मानसीजी, नाहीतर मी तुमच्या घरच्यांना तुमच्या अफेअर बद्दल सगळं सांगून टाकी ना. असं नाही करू शकत तुम्ही. ते सगळं तुमच्यावर आहे. मात्र तुम्ही जर भेटायला आला तर नाही सांगणार, आणि भेटायला नाही आला तर मिस मानसी, कोणाचा होता? नाही, कुणाचं नाही. मी येऊ का सर? नंतर येते. या सध्याच्या सिच्युएशनमध्ये आम्ही लपून छपून लग्न केलंय मनूच्या बाबांना सांगणं योग्य नाही. आणि जर का समर सरांना मनूने सगळं खरं खरं सांगून टाकलं ना तर ती नक्कीच तिच्या घरी सांगते. नाही मनूला सांगतो, काहीच गरज नाही इतक्यात कोणाला काही सांगायची. हो साहेब, पैसे तर द्या. हा? कटिंग घेतली ना, त्याचे पैसे तर द्या. सॉरी कट द्यायला लागलो तर धंदा कसा होणार? दादा, मुद्दाहून नाही केलंय. एवढं का बोलताय? मनू, तू सांगितलं नाहीस समर सरांना. लोक मला वाटतं त्यांना आपण इतक्यात. आणि ऐक ना, त्या बघायला आलेल्या मुलाने मला धमकी दिली आहे. काय? एकटी येऊन भेट, नाही तर तुझ्या अफेअर बद्दल घरी सांगेन म्हणालाय. तो असा कसा बोलू शकतो? तुला मी सांगत होतो मग की त्याला आपल्या लग्नाबद्दल नको सांगायला. आता बघ, तो आपल्याला ब्लॅकमेल करणार. मला भीती वाटते आणि कळत नाहीये काय करू. हे बघ, तू त्याला भेटायला तर जाऊच नको, म्हणजे धमकीला भीक अजिबात घालू नको. पण त्याने घरी सांगितलं तर? ते आपण पुढचं पुढे बघूयात. तू आत्ता तरी कोणालाही न भेटता घरी पोच. मी पण येतोच आहे. आपण भेटून बोलूया. चालेल. सर, मिस मानसी, या बसा. नको सर, मी जाईन. अहो या बसा, सोडतो तुम्हाला घरी. नको सर. का, कुठे निघालायत का गायगायत कोणाला तरी भेटायला? नाही सर, घरी निघाले. अहो मग या बसा, सोडतो तुम्हाला घरी. अहो तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय तुम्हाला लवकरात लवकर घरी पोचायचंय. मनोहरला भेटायची एक्साइटमेंट आहे ना? मला कळलं नाही सर. अहो तो घरी गेला तुमच्या. या या बसा, मी तुम्हाला सोडतो, या. मनोहरचं नाव घेतलं घेतलं बसलं. आवडलेलं दिसतंय मुलगा. मिस मानसी, शिस्त.